दर्पण न्यूज। महिला गटात धाराशिव, ठाणे, नागपूर, नाशिक तर पुरुष गटात पुणे जिल्हा संघाची विजयी सलामी। किशोर गटात धाराशिव, कोल्हापूर तर किशोरी गटात सोलापूर व सांगली जिल्हा संघाची आगेकूच। इचलकरंजी इतर राज्य शासनाच्या कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेला सोमवारी प्रारंभ झाला। सकाळच्या सत्रात 10 साखळी सामने पार पडले। त्यामध्ये महिला गटात धाराशिव, ठाणे, नागपूर, नाशिक तर पुरुष गटात पुणे जिल्हा संघांनी, त्याचबरोबर किशोर गटात धाराशिव, कोल्हापूर आणि किशोरी गटात सोलापूर व सांगली जिल्हा संघांनी विजयी सलामी देत आपली घोडदौड सुरू केली। या स्पर्धेत खुला पुरुष व महिला गट तसेच किशोर व किशोर वयोगटातील एकूण 40 संघांचा समावेश असून पुरुष व महिला संघांची अ, ब, क आणि ड या 4 गटात विभागणी केली असून प्रत्येक गटात 3 संघ आहेत। तर किशोर व किशोरी गटासाठी अ आणि ब असे प्रत्येकी 2 गट करण्यात आले असून प्रत्येक गटात 4 संघांचा समावेश आहे। किशोर विभाग अ गट धाराशिव, पुणे, सांगली, नागपूर ब गट ठाणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा। किशोरी विभाग अ गट सोलापूर, पुणे आणि ठाणे, नागपूर ब गट धाराशिव, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा। पुरुष अ गट पुणे, ठाणे, नागपूर ब गट मुंबई उपनगर, अहिल्यानगर, गडचिरोली। क गट सांगली, सोलापूर, अमरावती। ड गट धाराशिव, मुंबई, कोल्हापूर। महिला विभाग अ गट धाराशिव, मुंबई, अमरावती। ब गट सांगली, ठाणे, अकोला। क गट पुणे, सोलापूर, नागपूर। ड गट नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर। सकाळच्या सत्रात झालेल्या पुरुष अ गटातील पुणे विरुद्ध नागपूर हा सामना पुणे संघानं 8 गुणांनी जिंकला, तर क गटातील सांगली विरुद्ध सोलापूर संघातील सामना 26-26 गुण संख्येत बरोबरीत सुटला। महिला विभागातील अ गटातील धाराशिव विरुद्ध अमरावती सामना धाराशिव संघानं 1 डाव 4 गुणांनी विजय मिळवला। ब गटातील अकोला विरुद्ध ठाणे या सामन्यात ठाणे जिल्ह्यानं 1 डाव 7 गुणांनी विजय प्राप्त केला। क गटातील पुणे विरुद्ध नागपूर या सामन्यात नागपूर संघानं 1 डाव 9 गुणांनी विजय मिळवला। ड गटातील नाशिक विरुद्ध रत्नागिरी हा सामना नाशिक जिल्हा संघानं 1 डाव 3 गुणांनी जिंकला। किशोर अ गटात धाराशिव विरुद्ध नागपूर यांच्यातील सामन्यात धाराशिवनं 1 डाव 11 गुणांनी विजय मिळवला। ब गटातील कोल्हापूर विरुद्ध बुलढाणा यांच्यातील सामना कोल्हापूरनं 1 डाव 12 गुणांनी जिंकला। किशोरी अ गटातील नागपूर विरुद्ध सोलापूर यांच्यातील सामना सोलापूरनं 2 गुण व 1 मिनिट 30 सेकंद राखून जिंकला। ब गटामध्ये असणाऱ्या बुलढाणा विरुद्ध सांगली यांच्यातील सामन्यात सांगलीनं 1 डाव 4 गुणांनी विजय प्राप्त केला। मंगळवारी दोन्ही सत्रात साखळी सामने होतील, तर बुधवारी सकाळच्या सत्रात साखळी सामने होतील। बुधवार संध्याकाळपासून उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल। गुरुवारी सकाळच्या सत्रात तृतीय क्रमांकाचे सामने तर संध्याकाळच्या सत्रात उपांत्य व अंतिम फेरीचे सामने होतील। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर। पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।